योकार हा समृता खणगावकर, सुरेखपुळ्याचे हेडलाईन्स। मालपे न्हयबाग मजगती कोसळिल्ली पालसाण जैसे थे कासवाच्या गतीन चल्ला माती काडपाचे काम। 2025 तरी सोपत काय काम, लोकांक सतायता प्रश्न। मंगळारा सुके आनी सूखदिना वातावरण, दिश्टी पडटले नितळ मळब, सांजवेळार धुक्याचे राज्य, हवामान खात्याचो अदमास। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। पेडण्यां सर्व्हिस रोड न दिवप, ओव्हरब्रिज न उबारप, कमी रुंदायेच्यो राखणेवण्टी आनी सेगीच्या अपघातांक लागून पेडणेकार आयजवेर सरकारी विकास कामाचो निशेधच करत आयल्या। फाटल्या पावसात मालपे ते न्हयबाग मजगती बांदिल्ली राखणेवणत कोसळिल्ली, ती अजून मेरेन जाग्यार पडना। कासवाच्या गतीन काम चल्ला, माती थंयच, लोक खुबळ्यात। पळयात संदीप कामुलकराचो रिपोर्ट। मालपे न्हयबाग हे लँडस्लायडिंग जवळ म्हाका दिसता पावसाच्या पयल्याच हप्त्याक जाल्लेले आणि गोवा 365 पयलेच सांगलेले की ज्यो रिटेनिंग ऑल घातलेल्यो तेचो कांयच उपयोग ना। समजा लँडस्लायडिंग जर जाले जाल्यार 100% ज्यो ऑल घातलेले आहा त्यो वयतल्यो आणि जो खर्च करता तो कारण नासतना खर्च केल्ल्या सारको जातलो, कारण हे टॅक्सपेयरांचे पैसे कशे उडोव नाका। आणि तशेंच ह्या स्लायडिंगा बद्दल गोवा 365 पयलेच हायलायट केल्ले। मेच्या 15 तारखेक अशें म्हणजे मेच्या मिड टर्माकूच हायलायट केल्लेले की हे फुडें पडटले म्हणून, आणि तेचे फुडें तशेंच जालें। पयलोच पावस येयलो आणि सगळे लँडस्लायडिंग जाले आणि दैव संयोगान भितर एकट्याची गाडी वाचली आणि तोय वाचलो। म्हणजे तो वाचलो म्हण ना जाल्यार म्हाका दिसता जर येवन मागीर जर पडलेली जाल्यार व्हडली ट्रॅजेडी जावपाची न्हय। इवन त्या सायडीच्यान बस नाल्यार ट्रक कोणय येता जाल्यार सुद्दां व्हडली ट्रॅजेडी जावं शकतली आसलेली। पण तेच्या उपरांत आमी रोड क्लीन करपाक सांगलेलो, जो क्लियर कर आणि वाट म्हणजे क्लियर करपाक व्हेरी डिफिकल्टच आसलो तो, कारण वयल्यान काडल्या वचून कसोच जावचो नासलो। आणि जेन्ना आमी इंजिनियरांक मेळ्ळे तेन्ना ते म्हणपाक लागले की 3 म्हयने लागतले आनीक की हे रोड क्लियर करपाक। तो मेरेन तांकां जो सायडीच्यान एक रोड दिल्लो तो सुद्दां खूब कटकटीचो रोड आसलेलो, सारको नासलेलो, बॅड रोड आसलेलो, खूब बॅड रोड आसलेलो आणि ताका लागून खूब एक्सिडेंट जाताले थंय मागीर परत उजवाड घातलो गोवा 365 की होय रोड सारको ना, हो मातसो सर्व्हिस रोड केला तो सारको करचो, आणि तोय सर्व्हिस रोड तेंच्यांनी सारको करून मागीर तात्पुरते म्हणटा तशी मलमपट्टी केल्ल्या भशेन केली। पण जे आताचे जे काम चलता ते सारखे खूप कमी स्लो दर्जाचे चलता, कारण थंय फास्ट जायना, कारण त्याची गरज आसा की बेगीतल्या बेगीन तो रोड क्लियर करचो आणि सेफ्टी मेजर कितें तरी दवरून तो रोड स्टार्ट करचो। लोकांक खूप त्रास जाता, कारण एकूच तो असो रोड आसा की हायवे असल्या कारणान, एक रोड असल्या कारणान वयल्यान जर ते लँडस्लायडिंग परत जावचे न्हय हेची काळजी घेवन ते बेगीन करचे, बेश्टे म्हयने दिवन तुम्ही हे करू नका। आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 क्रमांक जो नव्याने बनवण्यात आला होता आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटणार होती। मात्र हे निकृष्ट दर्जाचं काम कंत्राटदाराने केल्यामुळे मागच्या मे आणि जूनमध्ये जो पाऊस पडला त्या पावसाने या ठिकाणी जी मोठी दरड होती आणि संरक्षण भिंत ती कोसळून मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने आणि सगळी माती आणि दगड आल्याने हा रस्ता गेले 4 महिने झाले आजपर्यंत बंद आहे। या ठिकाणी काम आता युद्धपातळीवर सुरू आहे, अजूनही 2-3 महिने हे काम चालणार असं एकूण चित्र पाहिल्यानंतर दिसून येतं। मला या माध्यमातून विनंती करायची वाटते की पेडणे मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण हल्लेकर, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि जे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग खातं सांभाळतात डॉक्टर माननीय प्रमोद सावंत यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हा रस्ता जो वाहतुकीसाठी जो जुना रस्ता आहे त्यावरून वाहतूक करताना खूप कोंडमारा वाहतुकीचा होत आहे,
आणि मोठी अवजड वाहने या ठिकाणी नेताना ती चढणी असल्या कारणाने तिथून चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी जुन्या महामार्गावर वारंवार अपघात होताना आम्ही पाहतो. आणि आज या ठिकाणी हे जरी रस्त्याचं काम सुरू असलं, गेली अनेक महिने हे काम आता सुरू आहे, मात्र ते मंद गतीने असल्याचं जाणवतं. ते तातडीने व्हावं यासाठी स्थानिक आमदार प्रवीण आल्लेकर आणि मुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावे अशी या माध्यमातून मी विनंती करतो. MVRान 6 वर्सां आदी ही रिटेनिंग वॉल बांदिल्ली. 15 दिसां आदी ह्या वाठारात ती कोसळ्ळी. फाटल्या पावसात परत कोसळ्ळी. MVRच ताका जापसालदार अशें खुद्द पेडणेच्या आमदारानय सांगलेले. तरी अजून हो मुद्दो तडीक लागनाशिल्ल्यान लोकांक बरेच त्रास सोंसचे पडटा हेवूय तितलेच खरे. आता हो महामार्ग पावसा आदी जाग्यार पडटलो काय फुडल्या पावसातय काम चलतले आनी कंत्राटदाराचे घर भरतले काय कितें हें काळच सांगतलो. खूप पयलीं हे आतां 6 वर्सां पयलीं हें काम केल्लें. हे काम केल्लें पळय तेंच्यांनी ते कशें केल्लें पळय ते लोकांक सगळ्यांक खबर आहा. आयज लोक अक्षरशः हे रोडाक लागून खूप त्रासान पडलेले आहा. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, समृता खणगांवकर आनी मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. मडगांव मतदारसंघातल्या गटरा वेवस्थेक लागून जावपी प्रदूषणा खातीर मडगांवचो आमदार दिगंबर कामत आनी दक्षिण जिल्लो अधिकाऱ्यान PWD अधिकारी, सिवेज खाते आनी पालिका हांचे सयत बसका घेतली. फातोर्डा दक्षिण जिल्लोधिकारी कार्यालयांत बसका जाली. सिवेजीचे कनेक्शन सगळ्यांनी घेवप सक्तीचे आसा. आमी सगळे यत्न करतात, पूण लोकांनी मुखार येवन आमचें काम सोंपें करपाक जाय. आमी कनेक्शन घेयात म्हण फाटीक लागपाक शकनात, मडगांवचो आमदार दिगंबर कामतीन सांगले. There is one issue of where media also writes every time about reminding us that fire hydrants and this is required for market, new market and Gandhi market. And with lots of efforts, we have got a tender for 77 lakhs to put the hydrant system in new market and Gandhi market. Approved. The tender has been already being opened on 17th. The tender will be opened, and very soon, once the tender is open or order is given, I think within 15-20 days they will start fixing the hydrants in all the places, both the market, new market as well as old market. That is also decided. The first step we have taken today is of hydrants. First step, because this is major expenditure of 77 lakhs for putting up hydrants across both the market. So at least they will immediately get relief, because they will put it on the working line which is hydrant asal. So there should not be any problem of shortage of water. No, once hydrants are fixed, they will try to put bigger size pipes, whatever. One request for them is identification of a land for overhead tank. They want to put up a overhead tank. If they want to put up a overhead tank, that they require a small place of at least 300 square meter to put up a tank. So now municipality says that they don't have a place. So we are trying to see whether we can locate it on some other place belonging to some other department or something, by taking that NOC or by taking them into partners. So that I have told them to identify 1 or 2 locations. First check municipality also where they can do some land. If the land is available in Gandhi market, it is better. It would have been better in the sense because there itself it will be there. Now there are तुका दुसरे कडल्यान परत pipeline घालून ते उदक हाडचे पडटलें तशें आसा. But that is in their mind. They have, I have given them within 8 days to identify some 2-3 places and give it to the, so we can move to the government. चालू आसा म्हणजे कोणे घेवपाचें, हांव तांच्या तोंडा व्हरून कनेक्शन घालपाक शकना. तुमी अशें उलयता की प्रयत्न चालू. हांवें तांचे खातीर गव्हर्मेंटान एसेंब्लीक आमी बोवाळ केलो, डिपॉझीट भरताले तें बिहेव केलें. डिपॉझीट आतां कोणाक दिवपाचें पडना. टू डायरेक्ट एप्लिकेशन, यू हॅव टू जस्ट सायन एन एप्लिकेशन एंड गिव इट टू storage will connect without one layer. They raise the bill through your water supply. Water supply is तुका certain this is included in your bill. So तुका any problem. Now I have made one suggestion to the Chief Minister that irrespective of everything, connect each and every house to the sewage and bill it through water supply. That is one suggestion which I have made. I have raised it in the assembly also.
गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी मुजेब शेख. आशवे मांद्रेचे आजोबाचे देवस्थान गोंय तशेंच हेर कुशीच्या राज्यांनी बरेच फामाद. सोमारा ह्या देवस्थानान व्हडा उमेदीन जात्रा मनयली. ह्या निमतान विविध धार्मीक विधी जाले, जाचो हजारांनी भाविकांनी लाव घेतलो. पळयात ते खीण. पारंपरिक हो धंदो आणि खाजे लाडू बिडू सगळे आमचे बनवले आणि आयज आशवे खाद्य बाग लोकांचे चांगले कामगारांना बी घातले न्हू त्याचं काम 100% जाता. साधारण खंयसून लोक येतात, खंयसून येतात? साधारण लोक महाराष्ट्रापासून सुद्धा येतात. लोक आरोंदा तुझ्या वेंगुर्ला, बाण्या, पेडणे. गोवा 365 खातीर समृता खणगांवकर आनी वैष्णवी साळगांवकर. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. पयले फर्नांडो आब्रांचेस मेमोरियल इंटरविलेज फुटबॉल सर्तीत नावेली स्पोर्टिंग क्लबान जैत मेळयले. पळयात वेर्णा जाल्ली रंगतदार फुटबॉल मॅच. वेर्णा पंचायत खेळामळार जाल्ले युनायटेड क्लब ऑफ वेर्णान घडोवन हाडिल्ले पयले फर्नांडो अब्रांचेस मेमोरियल इंटर विलेज फुटबॉल सर्तीन नावेली स्पोर्टिंग क्लबान डॉन बॉस्को फातोर्डाक 3-1 अशा गोल फरकान हारावन क्वार्टर फायनलींत आपली सुवात निश्चित केली. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. मंगळारा सुके आणि सुखद वातावरण अणभवपाक मेळटले. नितळ मळबाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामानाची महत्वाची शिटकावणी दिवंक ना. सांजे वेळार धुके पडटले. तापमान सुमार 33 डिग्री सेल्सियस आसपाचो अदमास आसा आनी उणे तापमान 20 डिग्री सेल्सियसा मेरेन उरतले. सांज वेळार धुके पडटले. धुक्यान प्रवास करतना लोकांनी जतनाय घेवची, हवामान खात्यान सल्लो दिला.
मंगळारा सुके हवामान, हवामानाची शिटकावणी ना, सांजे धुके पडटले. मंगळारचे तापमान 33 डिग्री ते 20 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.